हाय हॅलो वेलकम टू माय निलेशाज किचन। तर आज आपण बनवणार आहोत पालक खिचडी। त्यासाठी मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतला आहे। पालकाला आपण 2 ते 3 मिनिट पाण्यात उकळून घेणार आहोत। एका पातेल्यात पाणी घेतलेले आहे, त्यात ही पालक टाकून घेऊ। दोन ते 3 मिनिट उकळून घ्यायची आपल्याला। पालक उकळते तोपर्यंत आपण कांदा कट करून घेऊया। कांदा आपल्याला स्लाइस मध्ये कट करायचा आहे, एकदम पातळ। आपला पालक उकळून झालेला आहे, पण गॅस बंद करू। एका भांड्यात मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे। पालक उकळलेली आपल्याला डायरेक्ट बर्फाच्या पाण्यात टाकायची आहे। याने पालकाचा हिरवा रंग टिकून राहतो। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेली पालक, 5 ते 6 हिरवी मिरची, एक अद्रकचा तुकडा आणि 4 ते 5 लसणच्या पाकळी, कोथिंबीर। हे मिश्रण आपण बारीक वाटून घेणार आहोत। आपली पालकची प्युरी तयार झालेली आहे। इथे मी 1 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कुकरमध्ये 2 चम्मच तेल घेऊया। तेल तापल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया, हिंग, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, बटाटा, काजू, शेंगदाणे, मीठ, थोडासा गरम मसाला, हळद। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर लाल तिखट घालू शकता। मी हिरवी मिरची वापरलेली आहे। पालकची प्युरी, थोडीशी साखर। याने आपल्या खिचडीला छान टेस्ट येते। हे आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचे। आपली पालक प्युरी शिजलेली आहे, त्यात आपण तांदूळ टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून झालंय, तर यात 1 ग्लास पाणी टाकूया। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। एक उकळी आल्यानंतर झाकण लावायचे। एक उकळी आल्यानंतर आपण कुकरला झाकण लावून घेऊया। फ्लेम लो ठेवायचे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायची। चला तर बघूया आपली खिचडी कशी झाली आहे। मस्त शिजलेली आहे आपली पालक खिचडी। एका प्लेटमध्ये सर्व करूया। ही पालक खिचडी तयार आहे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।